हेलो पब्लिक, मी आहे तुमची सगळ्यांची लाडकी रूप विजय। आज नवीन ठिकाणी नवीन दौरा। आम्ही चाललोय सगळ्या मैत्रिणी सहलीला। असं तो ती रील आता मी पोस्ट केलेली आहे आणि याचा पुढचा प्रवास बघत राहा। मी कुठे जाते, काय करते, काय गमती जमती आमच्या छोट्या श्लोकला घेऊन। सो स्टे ट्यून। सहलीला जायचं, जायचं सहलीला। सकाळी 9:20 ट्रेन आमची आलेली आहे। आली 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 आली। असं नाही, माझा इरादा पक्का माझा आहे। अरे नंदू तू अशी आहे यार, अशी अशी। शक्कू आले 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 मामी। बेळगावचं विधानसभा भवन, कर्नाटक कर्नाटक बेळगाव मध्ये आहे ना दादा। खूप सुंदर, एकदा एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये विधान भवन। ख्वाबों में जो आए मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच। डॅमचं पाणी। आता आम्ही पोहोचलो सौंदत्तीला, जे रेणुका मातेचं जो अवतार आहे यल्लम्मा माता, तिच्या दर्शनाला। हे आईच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे, इथून एंट्री केली जाते। आईला ही ओटी घेतली। सगळ्या ओट्या आईसाठी घेऊन तयार आहेत। आईचा कळस सगळा भक्त। हा जो कुंड आहे, इथे परशुरामाने बाण मारून आई रेणुका माता म्हणजे यल्लम्मा माताला आंघोळ घातली, तर हा परिसर आहे सगळा। परशुरामाचं मंदिर आहे। आता इथे यल्लम्माच्या दारात आम्ही बांगड्या भरतो। सोमेश्वर मंदिर आहे कर्नाटक मधलं। सुरेख असं आजूबाजूला देखावा आहे। हा दगड बघाल ना, एकदम टोकाला आलाय। पूर्ण दगडांमध्ये छोट्या छोट्या 50-60 पायऱ्या असतील। सुरेख असं शिव पार्वतीचं हे मंदिर आहे। छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, बाजूला हा कुंड आहे आणि समोर दिसतात ते शिव भगवान। तिथेपर्यंत आपल्याला जायचं आहे। सुंदर असा सोमेश्वरचा हा परिसर। पावसात भारी वाटत होतं, पावसात खूप छान वाटत होतं। सुंदर असं हे मंदिर आहे। काय सुंदर साज केलेल्या फुलांच्या माळांनी। त्याला पण लाज वाटली, तो गेला अर्धवट। हे बाळ बघ तुझं किती गोड आहे बाबू। तिचं बाळ बघ।